आपण पुढच्या बातमीकडे वळूया। शाहूनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये ओम साई मेडिकल दुकानात अवैधरित्या ड्रग्सची विक्री होतीये। शाहूनगर पोलिसांचा या ड्रग्स विक्रेत्या दुकानाला पाठिंबा आहे। या संदर्भातली तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली गेली आहे। पोलिसांनी अन्न आणि औषध विभागाने देखील या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय। औषध दुकानात अवैधरित्या होणारी ड्रग्सची विक्री, पोलिसांचं यात असलेला सहभाग हे सर्व काही आम्ही स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय। तर अन्न व औषध विभागाला या संदर्भात विचारलं असता त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। गैर संवैधानिक पद्धति से दवाई बेची जाती है, इसके ऊपर में पहले भी कार्रवाई ले चुकी है और जो दुकानदार ऐसी गैर वाजिब ढंग से बेचेंगे उनके ऊपर में सख्त कार्रवाई की जाएगी। अन्न औषध प्रशासनाला या संदर्भातील तक्रार दिल्यानंतर अधिकारी आमच्या सोबत आले, पण त्यावेळी हे दुकान बंद होतं। हे तर उघडच आहे की या दुकानात हा धंदा खूप दिवसांपासून सुरू आहे। आता आश्वासनं देण्यात आली आहेत, पण या आश्वासनांचं कारवाईत रूपांतर केव्हा होणार? नाहक ड्रग्सच्या आहारी जाणाऱ्या तरुणांचे जीव कधी वाचणार हे अनुत्तरितच आहे। ब्रिजवान जयस्वाल, TV9 मुंबई। मुंबईतल्या धारावीत हा जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याचं स्टिंग ऑपरेशन TV9 ने केलंय। या पुढे काय झालं ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत एका ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा TV9 वर स्पेशल रिपोर्ट। ड्रग्सच्या नशेने भले भले लोक रस्त्यावर येतात। सरकारने ड्रग्सला आळा घालण्यासाठी अनेक धोरणं राबवली आहेत। औषध प्रक्रियेसाठी देखील ड्रग्सच्या होणाऱ्या वापरावर अनेक निर्बंध आहेत, मात्र याचं सर्रास उल्लंघन होताना दिसतं। औषध विक्रेत्यांकडेच ड्रग्सची विक्री होते। आम्ही याचं स्टिंग ऑपरेशन केलं आणि यात बाहेर आलेलं सत्य भयानक आहे। हे आहे ओम साई औषधांचं दुकान। औषध जे देतं जीवदान। या दुकानात होते ड्रग्सची विक्री, तीही बिना परवाना। हेच आहे ते धारावीमध्ये असलेलं ओम साई औषधांचं दुकान। या दुकानात रिकोडेक्स, ट्रम आणि कोरेक्स सारखी औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन विना विकली जातात आणि तीही दिवसाढवळ्या। TV9च्या टीमने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा सर्व प्रकार उघड करण्याचा प्रयत्न केलाय। हे पहा, औषधांवर असलेल्या किमतींपेक्षा दुप्पट पैसे घेतले जातात। आता पहा, याला प्रोत्साहन देतात समाजाचे रक्षकच। पोलिसांना प्रत्येक बॉटलमध्ये 20 रुपये याप्रमाणे महिन्याला 35,000 रुपये दिले जातात। आपके खुद के भाई पुलिस वाले साइड में ये धंधे में कोई नहीं। शाहूनगर में हम ना 35,000 रुपये का हफ्ता है। क्या बात है, खुलेआम करने देंगे क्या? पाहिलं तुम्ही, ही सर्रास कोणाच्याही दबावाविना या औषधांची विक्री होतीये। त्यामुळे तरुण पिढी याच्या आहारी जातीये। ड्रग्सच्या सेवनामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या तरुणांचं काय म्हणणं आहे ते आता पाहूयात। मैं ये कोडिंग का नशा पिछले 2-3 साल से कर रहा हूँ और इसके वजह से रियाब भी काटा है मैंने। और काफी रियाब किया, इसके वजह से मेरी फैमिली बैकग्राउंड बहुत खराब हो गई है, मेरी पर्सनल लाइफ बहुत खराब हो गई। इनफैक्ट मेरा बिजनेस, मेरा सब काम सब छूट गया इस कोडिंग की नशे की वजह से। मेडिकल बाजार में वहाँ से और इतना परेशान हो गया, घर वाले से भी पैसा नहीं मिलता तो घर से भी 200-300 रुपया कभी चोरी कर लेता हूँ, नहीं कर लेता हूँ। क्या करूँ, बिजनेस में ऐसा कंट्रोल नहीं होता सर। ड्रग्समुळे संसार उद्ध्वस्त होतात, तरुण पिढीचं भविष्य अंधारात जातं आणि माहीत असूनही फक्त काही नोटांच्या हद्यासापोटी समाजाचे रक्षकच आता भक्षक बनलेत। त्यामुळे आता सामान्यांनी कोणाकडे दाद मागायची हाच मोठा प्रश्न आहे। कॅमेरामॅन कल्पेश हरकरसह ब्रिजवान जयस्वाल, TV9 मुंबई। औषधाचा उपयोग औषधासारखाच झाला तर त्यांनी जीव वाचतात, पण त्यातल्या काही घातक औषधांची सवय लागली तर ती जीवघेणी ठरते। एका सतर्क नागरिकाने या संदर्भातली तक्रार पोलिसांकडे केली, मात्र त्यांना काय अनुभव आले ते आता तुम्हीच पहा।
धारावीतल्या या ओम साई औषधाच्या दुकानात ड्रग्सची विक्री होत असल्याची तक्रार मकबूल शेख यांनी पोलिसांकडे केली. पण शाहूनगर पोलिसांनी यावर काय पाऊल उचललं हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. या पोलिसांना चक्क दुकानदाराला सावध केलं. मला काय सांगतो मकबूल शेख हे सार्वजनिक विकास मंचाचे अध्यक्ष आहेत. एक सतर्क नागरिकाचं कर्तव्य त्यांनी बजावलं. तर या प्रकाराचा निवाडा करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत ते काय बोलले ते तुम्हीच ऐका. देखिए 15 दिन पहले उसके FDA ने लेटर भेजा. FDA कुछ नहीं कर रही उसके खिलाफ क्योंकि उसके पास CBI का पावर है, ये ऐसा बता रहा है अपने आप को, जो कि हमारे पास वीडियो एविडेंस है. तो बता रहे कि मैं भाई पुलिस में आता तुम्हाला समजलंच असेल की दुकानदार पोलिसांना हप्ता देतो, त्यामुळेच त्यांचं फुकावतं. या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी TV9ची टीम जेव्हा शाहूनगर पोलीस ठाण्यात गेली तेव्हा आमच्या टीमला हकलण्यात आलं आणि धक्काबुक्कीही करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार मेहतर यांनीही या संदर्भात कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला. ब्रिजवान जयस्वाल, TV9 मुंबई. मुंबईत शाहूनगर पोलिसांच्या हद्दीत ओम साई मेडिकल दुकानामध्ये अवैधरित्या ड्रग्सची विक्री होतीये. या संदर्भात वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार मेहतर यांनी काहीही बोलायला नकार दिलाय. 5 झोनचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणाच्या चौकशीबाबत अन्न आणि औषध प्रशासनाला पत्र लिहिलंय. तसंच या संदर्भातली कारवाई लवकरात लवकर होईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. शिवाय चौकशीनंतर दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही कुलकर्णी म्हणाले. उसका नशे करने के लिए इस्तेमाल करते. जब भी मैंने सीनियर इंस्पेक्टर को वहाँ पर सूचना दी थी कि इस तरीके का इंफॉर्मेशन ड्रग्स जो डिपार्टमेंट है उनको दे दे, तो उस तरीके से हमने मेरे ऑफिस से खुद मैंने एक लेटर उनको भेजा है ड्रग्स डिपार्टमेंट को और उनसे कार्रवाई अपेक्षित करते हैं. और अभी जो एप्लीकेशन जो एक कंप्लेन आ रहा है कि पुलिस के ऊपर कुछ लोग एलिगेशन कर रहे हैं, तो उस तरीके के जो एलिगेशन के ऊपर खुद इंक्वायरी करेंगे और डिटेल उसमें जांच करेंगे. अगर कोई पुलिस कर्मी उसमें है तो जरूर उनके ऊपर कार्रवाई कर लेंगे. सध्या तरी फक्त हेच दिलासादायक वक्तव्य आहे झोन 5च्या पोलीस उपायुक्तांचं. आज TV9 स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा TV9. नमस्कार.